मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आपल्यासोबत आहेत. पाटील, 10 ऑक्टोबरला नागपूरमध्ये ओबीसींचा मोर्चा निघतोय. काल बैठक देखील झाली. विजय वडेट्टीवार त्याला उपस्थित होते. काय सांगणार आहे? या महाराष्ट्रात एक शोकांतिका आहे की ज्यावेळेस यांना आरक्षण दिलं गेलं, मग ते वडेट्टीवार असो किंवा कुणीही असो, त्यावेळेस मात्र राज्यातल्या कुठल्याच मराठ्यांना यांना कधी विरोध केला नाही, कधी यांच्याविषयी अपशब्द पण वापरले नाही. इतकी जळावृत्ती जर मराठ्यांनी त्यावेळेस दाखवली असती तर यांना 1% आरक्षण आत्तापर्यंत मिळालं नसतं कोणालाच. आमचं झालं काय आणि आमचं चुकलं कुठं? आमचा समाज 50-55% राज्यावर असूनसुद्धा चूक करणाऱ्याची सुद्धा समाजाकडून दयामाया करण्यात आली. वेळेवर यांचा रोख ओळखला नाही की पुढं चालून ज्याला आपण दूध पाजलं ना तेच आपल्यावर उलटणार आहेत, ज्यांना आपण खाऊ घातलं तेच उद्या आपल्या ताटात येऊन हागणार आहेत. हे मराठ्यांच्या नाही लक्षात आलं. कारण भोळा समाज आणि लोकांना मदत करणारा दानशूर पद्धतीनं वागलेला मराठा समाज, त्याच्या विरोधात आज हे इतके गरळ ओकायला लागलेत की ही मराठा समाजाला कधी अपेक्षा पण नव्हती की ज्या काळात मदत करायचे दिवस होते त्यावेळेस मराठ्यांनी कधी मागं बघितलं नाही. स्वतःच्या कणगीतलं धान्य उडवलं, स्वतःतल्या शेतातलं पिकं उडवले, परंतु यांच्या चेहऱ्यावरती, यांच्या पोरांच्या चेहऱ्यावरती कधी दुःख येऊ दिलं नाही. इतक्या मोठ्या मनानं वागलेला समाज आज त्याच मराठा समाजाने लढून आरक्षण मिळवलं तरी आरक्षणाला विरोध करायला मोर्चे काढायला लागले. त्या काळी जर मराठ्यांनी ठरवलंच असतं यांना 1%ही आरक्षण नाही मिळू द्यायचं तर सगळे मराठ्यांचे नेते होते. पण इतक्या नीच विचाराचे आमचे लोक नाही आहेत, त्यामुळं त्यांनी कधी विरोध नाही केला नसता. यांना आरक्षण कसलं हे बघायलासुद्धा मिळालं नसतं. सरळ हातानं, मोकळ्या हातानं दिलं. जसं की 16% आमचं आरक्षण दिलं मराठा समाजानेच. आम्ही कधी त्याचं दुःख व्यक्त केलं नाही किंवा काय बघितलं नाही. वाटलं गरिबाचे लेकरं आहेत ओबीसीचे, ते पण मोठे झाले पाहिजेत. आज आमचं आरक्षण आम्ही मिळवतो तर हे मोर्चे काढणं, हे करणं म्हणजे किती दुर्दैव आहे बघा की एखाद्याच्या लेकीबाळीनं, एखाद्याच्या पोराबाळानं काय केलं. तुमचे काही राजकीय मतभेद असतील, वैयक्तिक मतभेद असतील, सामाजिक असतील, हा विषय हो अजेंडा वेगळा आहे. परंतु जिथं भविष्याची आणि अस्तित्वाची लेकरांची लढाई त्याच्यातसुद्धा जर आडवं पडायला लागले तर हे कोणचे विचार आहेत नेमके यांचे? आणि म्हणूनच खरं मराठा समाजाचे आता डोळे उघडलेत की ज्यांना भरभरून दिलं तेच आज आपल्याला विरोध करायला लागलेत. आणि त्यांनी किती मोर्चा काढू दे, तो काय त्याचा अधिकार आहे. धक्का लागू देत नाही मराठ्याला महाराष्ट्रातल्या. मी आरक्षणाला बी नाही आणि कशालाच नाही. ओबीसींचं नुकसान करण्याची जी भूमिका आहे ती या जी आरमधून स्पष्ट होत आहे असं सुद्धा वडेट्टीवार म्हणतात. आधी जी आर होता का? 16% आरक्षण राणे समितीने दिलं, जी आर होता का? गायकवाड आयोगाने 13% आरक्षण दिलं, त्यावेळेस होतं का? गेलेच नाही कोर्टात, यांनी केलाच नाही विरोध. आता 10%ला बी हेच गेले का नाही कोर्टात? यांना 2%, 50%च्या वर आरक्षण दिलं, मराठ्यांनी विरोध केला का? हे त्यांना माहिती. आणि ओबीसीत अशा काही जाती आहेत की त्या बसत पण नाहीत तरी पण घातल्यात पोटजाती उपजाती म्हणून. त्या बाहेर काढणार आहेत आता आम्ही. तुम्ही जशी भाषा तसं आता इथून पुढे सुरू होणार आहे. तुमचा जसा खेळ त्याच पद्धतीनं आता खेळला जाणार आहे. 2 वर्ष झालं आणि याच्या अगोदर पण 45 वर्ष झालं सातत्यानं शांततेत आणि लोकशाहीला धरून लढाया सुरू आहेत मराठ्यांच्या. पण त्याचा अर्थ जर ते गैर घेणार असले की आम्हाला सगळे भीती आहेत, आम्ही मराठ्याला मोजणारच नाहीत, आणि तुम्ही जिकडं नाही तिकडं हात घालायचा प्रयत्न केला आणि कुंकड हात घातल्यावर हात तुटत असतो. मग शेवटी आता तुमचे जसे खेळ असेल तसं पुढच्या काळात आता खेळलं जाणार आहे. वरचं 2% आरक्षण जात आहे, 16%सुद्धा बोगस आरक्षण आहे. जे 1994ला साधा जे आर काढून दिलं 2 वेळीनं ते मराठीचं आरक्षण होतं. त्याचं जरी कायद्यात रूपांतर झालं असेल, 2000 आणि 2001च्या कायद्यात जरी रूपांतरित झालं असलं तरी ज्या जे आरमुळं कायदा बनला तो जे आरच रद्द करायचा. कायदा अगोदर रद्द करायची काय गरज नाही, कायदा ऑटोमॅटिक रद्द होत होतो. सांगणाऱ्यांनी कितीही मतभेद करू द्या किंवा गैरसमज पसरू द्या, 2000चा जो कायदा आहे तो अगोदरच्या जे आरमुळंच झालेला आहे. आणि ते जे आरच जर न राहिले तो कायदाच अस्तित्वात राहत नाही. आणि ते आम्ही ठेवत बी नाहीत. आता खेळ खेळावाच लागणार आहे, फक्त आम्ही बघतोय. आमच्या हैदराबादच्या गॅझेटियरनुसार नोंदी योग्य पद्धतीनं दिल्या जातात का? सातारा संस्थांच्या गॅझेटियरप्रमाणे योग्य पद्धतीनं मराठ्यांना दिलं जातं आहे का? हे आम्ही बघतोय. त्याच्यात काय अफरातफरी वाढली
जशाला तसे उत्तर इथून पुढे भेटणार आहेत. बंजारा समाजाकडनं सुद्धा मागणी होती की आता एस टीच्या प्रवर्गात समावेश करावा. त्यानंतर आता त्या पाठोपाठ वंजारी समाजसुद्धा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते एस टी प्रवर्गामध्ये. आम्ही आत्ताच सांगितलं ना की एक आमची जात एक अशी आहे की कोणावरती दात धरून काम नाही करत. त्यांच्या जर नोंदी मिळाल्या असत्या तर बंजारा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे या मताचे आम्ही येताना मागं सांगितलं सुद्धा. पण यांच्या नियती बाकीच्यांच्या मराठ्यांच्याबद्दल अशा का नाहीत? कारण ही खोड आता आम्हाला मोडावंच लागणार आहे. त्यांच्यात खूप गैरसमज चालले आहेत. आम्ही ऐकून घेतो, आम्ही मराठा समाज शांततेनं घेतो, याचे खूप गैरफायदा उचलायला लागलेत. त्याचे इतके वाईट दुष्परिणाम होणार आहेत आता येत्या काळात की भोगणाऱ्याला कळणारे ह्या 4-5 नासक्या लोकांमुळं आपल्या गरिबांना इतके वाईट भोगायची वेळ आली आणि हे लवकरच दिवस बघायला मिळणार आहेत त्यांना. कोण आहे ते लोक? आता तुम्हाला सगळ्यालाच माहिती आहेत ना कोण आहेत. सगळ्या महाराष्ट्रालाच माहिती, त्यांचं नाव सांगायची काय गरज आहे, सगळ्यालाच माहिती आहेत. आणि ते होणार आहेत. ती अलिबाबा एक आहे ना तिकडं येवल्याला, अलिबाबा 40 चोर, ते येवल्याचा भुजबळ. तेव्हा ना अलिबाबा कसा दिसतोय, दाढी, ते राईट शो बतूक ना अलिबाबावनी, तेव्हा सगळ्या दुनियाचं वाटोळं करणार आहे त्याच्या राजकीय स्वार्थासाठी. पण त्याचे दुष्परिणाम गोरगरिबाला भोगावं लागणार आहे. म्हणून आपण वेळोवेळी आव्हान केलेलं ओबीसी समाजाला, त्याला सांगा त्याच्यामुळं आम्हाला ज्या गोष्टी नाही करायच्या त्या कराव्या लागणार आहेत, आमची भूमिका नसून. कारण आमचं निघालेला आत्ताचा JR हैदराबाद गॅजेटियरचा आणि सातारा संस्थांचा निघतो, एका दिवस उद्या मंगळवारी निघल. हे आम्ही नोंदीच्या आधारावर मिळवलेले JR आहेत. आणि याला तुम्ही चॅलेंज करणार असलात तर तुमचं इतकं बोगस आरक्षण आहे, ते खूपच बोगस आहे. कित्येक तरी जाती अशा आहेत की त्या आरक्षणात निकषात बसतच नाहीत तरी पोट जाती म्हणून आत गेल्यात. कित्येक तरी असे शासन निर्णय झालेले आहेत की ते त्या व्यवसायाशी निगडीतच नाही आहेत. म्हणजे बघा ना, त्या अलिबाबानी कसं शोधून काढलं आहे. म्हणजे त्याला माळ्यासारखा व्यवसाय बागवानाचा आहे म्हणून त्याला बागवान चालतो पण मराठी चालत नाहीत. बघा ना किती नियत भयंकर आहे त्याची. व्यवसाय शेती आहे म्हणून, मग मराठ्यांचा व्यवसाय काय? पारंपरिक आमचा व्यवसाय शेती आहे. मुख्य व्यवसाय मराठ्यांचा शेती आहे, म्हणजे कुणबी आहे. त्याला प्रमाणपत्र देण्यापासून रोखलं जातं. म्हणजे याचे दुष्परिणाम खूप होणार आहेत. आणि आता त्याला तुम्ही चॅलेंज करताय, ते काय बरं का, ते सहज वागायला जातात. आम्ही चॅलेंज करू मराठ्याचं काही पण, 10% केलं, 13% केलं, 16% केलं, कुठल्याही मराठ्यांना काही मिळालं की हे चॅलेंज करतात. फक्त मराठ्याची नियत चांगली होती म्हणून मराठ्यांनी चॅलेंज केलं नव्हतं. पण आता शेवटी आम्हालाही विचार करावा लागेल आमच्या अस्तित्वाचा, पोरांच्या आयुष्याचा. तुम्ही तसं करणार असला, आता जशाल तसं वागल्याशिवाय ठेप्याला नाही येणार. यांच्या डोक्यातच नव्हतं की त्याच्यात एक 100 जाती अशा आहेत की ते घेताच येत नाही, त्या पुऱ्या बाहेर पडतात आरक्षणाच्या. त्याच्यात 94चा JR आहे तो सुद्धा बाहेर पडतो आहे आणि 50%च्या वरचं 2% आरक्षणसुद्धा बाहेर पडतं आहे. हे यांच्या डोक्यातच नाही आहे. यांच्या डोक्यात वेगळाच माझ आहे. ते माझं आता आम्ही उतरणार आहेत आणि त्या टायमाला त्यांना कळण आपण लई चूक केली हैदराबादचा गॅजेटचं JR चॅलेंज करून. आणि त्याला काहीच होत नाही, कोणाचा बाप येऊ द्या, ते चॅलेंज त्याला काहीच होत नाही कारण ते नोंदीच्या आधारावर घेतलेला आहे. आणि आम्ही तेवढे खंबीर आहेत. बघू काय करता येईल ना, पुढं बघू. लातूरच्या निलंगामध्ये महादेव कोळी या जातीचं प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे दोन्ही मुलांना ते मिळत नव्हतं, त्यामुळे वडिलांनी आत्महत्या केली. तर काल धाराशिवमध्ये सुद्धा एका बंजारा समाजातील व्यक्तीने आत्महत्या केली. आणि बीडमध्ये सुद्धा ओबीसी आरक्षण बचावासाठी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. नाही, मी पोरांना हमेशा सांगतो मी आत्महत्या करू नका, जात कोणची असू दे. आणि विशेष करून मराठ्यांच्या तर पोराला सांगतो, किती संकट येऊ द्या, किती गैरसमज कोणी पसरू द्या, कधी न मिळणारं 70 वर्षातलं आपण आरक्षण मिळवलं आहे. एक ना एक दिवस सगळा मराठा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातलं मी आरक्षणात घालणार आहे. फक्त तुम्ही धीर धरून पाहिजेत, तुम्ही संयमानं पाहिजेत, तुम्ही लढायचं शिकलं पाहिजे मरण्याऐवजी. मग मला बळ मिळतं इकडं. किती का संकट येते, संकट खूप परतून लावायचे आहेत आपल्याला. त्यासाठी तुम्ही असे धडधाकट असले पाहिजे, दणकट असले पाहिजे सगळे. तुम्ही असा तात्पुरता विचार नाही करायचा की मी आत्महत्या करतो, संपतो. बरं हां, तू संपला, मिळाली की नोकरी, मग मिळालं का आरक्षण,
त्यासाठी संपवायचं नाही. आपण ना लढून सगळ्या गोष्टी समाजाला मिळवून द्यायच्यात. एकतर तूची तू जातो, कुटुंब उघड्यावरती पडतं, कुटुंबातल्या घरांचे पण हाल. त्यापेक्षा आपण लढायचं शिका. यावर्षी नंबर रोखला तर पुढच्या वर्षी लागल. आत्ता शिक्षण नाही झालं तर पुढच्या वर्षी होईल. पोरं आता डबल रिॲडमिशन घ्यायला लागले जे सोडून दिले होते त्यांनी. आणि ज्याला नोकऱ्या लागत नाही त्यांनी काचाकच धंदे टाका ना. काय असतं, सुधारित विचार आपण केला पाहिजे करताना. एखादी नोकरी नाही लागली म्हणून जीवन संपून कुटुंब अडचणीत आणण्यापेक्षा मारवड्यासारखी सिस्टम राबवायची, चिकाटीनं व्यवसाय करायचे, चिकाटीनं शेतात काम करायचं, लाजायचं नाही. आणि हजारो रुपये कमवायचे कष्टातून. आणि शानके 7 महाराष्ट्रात, गावात, तालुक्यात, जिल्ह्यात फिरायचं. मरून दाखवून नामर्दानगी दाखवायची नाही. आपण छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातले लोक आहेत. अशी काय मर्दानगी दाखवायची नाही. नोकरी लागली ना व्यवसाय टाकायचा, इतका चिकाटीने टाकायचा की व्यसनापासून लांब जायचं. नसता तिथून आलेला पैसा दारूत घालायचा. या प्रक्रिया नाही करायच्या. आपण सिद्ध होऊन दाखवायचं, मला नोकरी नाही लागली पण नोकरीपेक्षा दुप्पट पैसे मी कमवतो. हे समाजासमोर उदाहरणं द्यायचे. पोरं शिका, म्हणजे मला उदाहरणं देता येतील. अमुक अमुक जिल्ह्यातल्या अमुक अमुक तालुक्यातल्या पोराला नोकरी लागली नाही, त्याने आत्महत्या नाही केली, त्याने व्यवसाय टाकला आणि त्या व्यवसायातून त्या नोकरीपेक्षा दुप्पट पैसा कमवून दाखवला. मला तुमचे समाजाला उदाहरणं देता आले पाहिजेत. आणि एकदा उदाहरण तुमचं दिलं तर हजारो पोरं म्हणतील त्यांच्यासारखा आपण व्यवसाय करू. ज्याच्याकडून उसने पैसे घेतले व्यवसायाला त्याचे वापस द्यायचं पण आपण शिकायचं. व्याजाने घेतले त्याचे परत फेड करायचं आपण शिकायचं. म्हणजे समाज एकमेकाला मदत करील. आणि घेतलेल्या पैशाची संधीचं सोनं करायचं. पण व्यवसायाकडे घुसायचं. मग तुम्ही पाहुण्याकडून आणा, मित्राकडून आणा, पण व्यवसायाकडे घुसायचं. आता आम्ही आता ह्या आरक्षणाचं एकदा झालं, दोन्ही अंमलबजावणी एकदा, की आम्ही आता व्यवसायाकडे मागं लागणार आहेत. प्रत्येक वर्षी 10-5 हजार पोरं तरी व्यवसायाला लागले पाहिजे काम करायचं. पोरं कायमस्वरूपी उभा करायचं काम करायचं, तात्पुरतं नाही. त्याला दिले 50,000 20,000 ते गेलं भरकाटून. त्याला डायरेक्ट व्यवसाय टाकून देऊन त्याला प्रत्यक्ष पायावरती उभा करायचं. त्याच्यामुळे पोरांनी ना, मराठ्याच्या पोरांनी आत्महत्या करायच्या नाही. आपण व्यवसाय करू. काही जण नोकऱ्या करतील, काही जण शिक्षण घेतील, काही जण शेती करतील. शेत्या विकायच्या पण नाही आणि व्यवसायापासून लांब पण जायचं नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असं म्हणत आहेत की कुणावरही अन्याय होणार नाही याची काळजी आमचं सरकार घेत आहे. काय काळजी घेतं तुमचं सरकार? काय काळजी घेतं? असे पाळून ठेवले तुम्ही लोक. येवल्याला एक पाळून ठेवला ते अलिबाबा, इकडं परळीत एक हे ती लाभार्थी टोळी, त्या लाभार्थी टोळीचे 2 नेते हे तुमचे कार्यकर्ते. आणि त्यांनी हाताखाली धरलं ती एक भंगार, ते हिंडत आहे बिडात. आत्तापर्यंत त्याच्यावर बोललो नाही मी. म्हणजे हाकेंवरती तुला आत्तापर्यंत बोललो नाही, ध्यानात ठेव तू. तू ज्यावेळेस तुमच्या लेकीबाळीला आमच्या लेकीबाळीप्रमाणे धरतो आम्ही. हां, त्यांचे विचार बीड जिल्ह्यात येऊन पाजळायचं काम करू नको. त्यांना बोलता येणं दोघाला त्या, म्हणून त्यांनी तुला हाताखाली धरलं. तुला माहीत नाही ते. त्यांचं एकदा संपलं ना, तो ऐकून काम करून घ्यायचं. तर तो का अशी मुत्तेन तुला माहीत बी नाही व्हायचं. अशी टोळी ती लाभार्थी. म्हणजे लक्ष्मण हाके यांना इशारा देता तुम्ही असं? त्या अजित पवारांच्या ते 2 कार्यकर्ते त्यांनी ते हाताखाली धरलंय. त्यांना काय करता येणार म्हणून याच्या तोंडून ते ओढून घेते. तिथं ही भाषा त्याच्या तोंडून ओढून घेते. त्याच्या लक्षात आहे ना, गरीब धनगरांच्या लक्षात आलेलं आहे. म्हणून ते धनगर गरीब त्याला विचारत पण नाहीत. कारण आम्ही कोणाच्या जातीला, कोणाच्या लेकीबाळीला, पोरीला दुखवत नाहीत. ही ती भाषा आहे त्या लाभार्थ्या टोळीची. ही तिथली भाषा आहे. आणि ही भाषा याच्या तोंडून ओढून घ्यायला लागलेत. पण याला माहीत नाही आहे तुझ्यामुळं गोरगरीब धनगर अडचणीत येईल म्हणून धनगर त्याला जवळ करत नाहीत. आता कळालं ना तुम्हाला मी त्याच्यावर का बोलत नव्हतो? आम्हाला माहीत होते याचे गडुळी चार आहेत. काल त्यांचं एक वादग्रस्त वक्तव्य समोर आलेलं आहे, ते तुम्ही सुद्धा ऐकलं असेल की 11 विवाह लावा आणि तुमच्या मुलीचे लग्न आमच्या मुलासोबत करा. तेच सांगितलं तुम्हाला मी. हे तिकडचे विचार आहेत. कारण त्यांच्यातसुद्धा प्रगल्भ विचाराचे नेते आहेत. ते पडळकर असतील, ते जानकर असतील, ते तायवाडे असतील, यांच्यातसुद्धा चांगल्या विचाराचे लोक आहेत. आम्ही याच्यावरती का बोलत नव्हतो आलं लक्षात? आम्हाला माहीत होतं गढूळ विचार आहेत, गढूळ, म्हणून आम्ही बोलत नव्हतो. कारण कोणाच्या लेकीबाळीवरती आम्ही नाही बोललो आत्तापर्यंत. कोणाच्या लेकीबाळीवरती आम्ही आणखीन बोललो नाहीत. कारण धनगराची लेख काय आणि आमची लेख काय वेगळी नाही आहे. म्हणूनच ते धनगरांच्या लक्षात आलेलं आहे की हे विनाकारण विकत भांडण घेतं आहे त्या लाभार्थी परळीच्या टोळीसाठी.
आणि उपस्तू कुठं नाही करते, एखादी बार म्हैस लेकरा पारखा होईल असे दिवस येतील याच्यामुळं. आणि पण काय असतं, आम्ही ध्यान बी देत नाहीत, त्याच्यावरती ध्यान देत नाहीत. आता त्याची पायली भरत आलेलीच आहे जवळपास आता. कारण ते कोणचं टोक बोलावं, तू वैचारिक विरोध करत होता, आरक्षणाच्याबद्दल बोलत होता, त्यावेळेस ते ठीक होतं, हे चालू असतं. पण ज्यावेळेस तू आमच्या इज्जतीपर्यंत अस्मितेपर्यंत येणार, त्यावेळेस कोणत्या विचाराचा असा माणूस तू, आता आम्ही म्हणणार नाहीत तसं, पण कोणत्या विचाराचे तू, पहिल्यांदा पाऊस पडायचा बघा, पाऊस पडायचे पहिले मग ते वड्याला वगळीला मिक्स पाणी यायचं, ते गढूळ लाल दिसणार, ते वेगळं दिसणार, जरा गढूळ गाढूळ दिसणार ते असं पाणी. आणि मग ते पेलं ना तर एखाद्या जनावराला माज यायचा त्या टायमाला त्या पाण्याने. ते नवीन पाण्याचं नवीन पाऊस असायचा. ते कोठ्यातला बी बघा तुम्ही, कोठा जर गळायला लागला तर अनेक प्रकारचं त्याच्यावर छट टाकलेलं असतं, बाजरीच्या पेंड्याचं, ऊसाचं, पाचरट असं तर टाकल्याचं. पण तो थेंब इतकं विचार असतो, अंगावर पडला तर डाग पडतो कपड्याला, आणि ते पुन्हा धुतलेलं निघतच नाही. तसं ते एखाद बार वगळी वाढायला पाणी आलेलं असलं ना, ते पाणी पिलं ना ते वाफावर येतं, माझावर येतं. आणि त्या टायमाला मग अचानक ते वाफ जिरून घ्यायसाठी कसला थेंब अंगावर पडतो बघत नाही माणूस. मी हापशाबद्दल बोलतो बरं का, नाही तुम्ही वेगळे थेंब घ्यायचे परत, तसले विचाराचे आम्ही नाहीत, आम्हाला तसं म्हणायचं बी नाही त्यांना, पण सांगतो ते वाफ जिरणं गरजेचं आहे, माज जिरला पाहिजे. थेंब कोणाचा पडतो हे नाही बघायचं, त्याला रगतपिती झालेली आहे का ते नाही बघायचं, किंवा खरजुलं कुत्रं आहे का रगतपिती झालेलं ते नाही बघायचं. फक्त त्या टायमाचं माज जिरणं लय गरजेचं असतं. मग बांधाच्या कडी कुंका जाऊन वागणं व्हाय ना, ते असं एखादं असतं, तसं जनावरासारखं एखादं वागतं, पण आपण तसं बोलायचं नसतं आणि म्हणायचं नसतं. पण ते एखाद्याचे तसले गढूळ विचार असतात. स्वच्छ पाणी हे वेगळंच असतं, गढूळ पाणी वेगळंच असतं. त्यामुळे हे असले गढूळ विचाराचे लोक, यांना आम्ही कधी उत्तरं देत नाहीत आणि काही करतही बी नाहीत. जे आया बहिणीपर्यंत जातो त्याचे माज आणि पायले भरलेले असते. तुम्ही एवढं कमजोर समजू नका. आपली वैचारिक लढाई सुरू आहे आरक्षणाची, म्हणून आम्ही ऐकून घेतो. तुम्ही इतक्या लांब जर घेत जाणार ना तर तुम्हाला माहीतसुद्धा होणार नाही आहे. तुमचा दुमता काढायला माहीत बी नाही होऊन द्यायचा. कारण ही मराठीची आवडत इतकी खुंकार आहे ही सुद्धा, मग एकदा जर तराला लागली ना तर तुम्ही झाडभर बी पुरणार नाहीत. ही टोळीच ऐकून करतोय, बाकीचे धनगरं नाहीत का, गोरगरीबं नाहीत का बाकीचे धनगरं? त्यांना आरक्षण द्या म्हणतो आम्ही, पहिला माणूस आहे मी द्या म्हणणारा, तो आई बहिणीपर्यंत जाणार. म्हणजे थोडक्यात त्यांनी असं बोलायला नको होतं. याच्यापेक्षा काय बोलायला पाहिजे? आता बोल त्याला बोललो का मी? आजही बोललो नाही मी त्याला. मी जाणाराचं उदाहरण दिलं आहे. मी त्याला आजही बोललो नाही आणि बोलणार बी नाही आयुष्यात. आता तर इच्छाच नाही असल्याला बोलायची. माणूस वैचारिक विरोध करणारा असावं, असलं गढूळ पाण्याने वागायचं नाही. स्वच्छ पाण्यातून काहीतरी आपण निर्माण झालेला असावं. कधी कधी पाय घसरल्यासारखं नाही वागावं. या बांधावून त्या बांधावून गेले जिरलंय, कसल्या वाफा जिरवण्यासाठी. समोरचं बी चांगलं आहे का बघावं लागतं. त्याच्यामुळं तुम्ही विनाकारण कोणाचं ऐकून गरीब मराठ्यांना गरीब धनगरात भांडणं लावायचं बंद करा. त्यांची त्या परळीच्या लाभार्थी टोळीची इच्छा पूर्ण करायसाठी तुम्ही कोणकडे बोलणार? दाखवा तुमच्या समाजाबद्दल बोललेलं कधी, तुमच्या लेकीबाळीबद्दल बोललेलं दाखवा, तुमच्या आई बहिणीबद्दल बोललेलं दाखवा. कुणीकडे बी काही बोलणार आणि इज्जतीला हात घालणार, दुमता झाल्यासुद्धा माहीत होणार नाही. त्या भानगडीत पडू नका. उगा सभाला 4-10 जमत आहेत म्हणजे का दादा नाहीत तुम्ही. इथं 10-5 नाही 5-5 नाही. एकदा जर का मराठीचा माथा फिरला ना, आमचा माथ हे सोडले डेंजर असतो मग. आणि तुमच्यामुळं गोरगरीब ओबीसीला गोरगरीब मराठ्याला याच्यात भरडू नका. तुम्हाला राजकीय महत्वाकांक्षा आहे. तुम्हाला एखाद्या लाभार्थी टोळी त्या परळीची इच्छा पुरी करायसाठी तुम्ही गरीब धनगर आणि गरीब मराठी अडचणीत आणू नका, हे लक्षात ठेवा. आणि हे अजितदादांनी पाळलेले. आणि तुम्ही सांगता अजितदादा आम्हाला. अजितदादांनी तो अलिबाबा एक पाळला येवल्याचा, त्याचे ते 40 चोरं आणि परळीवले लाभार्थी टोळी आणि त्यांचे 2 नेते, त्यांना बोलता येणार म्हणून याच्या माध्यमातून बोलून घेतात. आणि मराठीच्या ह्या 2 दिवसात लगेच डोळे उघडले की लाभार्थी टोळी घडवून आणती. पण याला कळत नाही का? स्वतःला हुशार समजतो ना. आपण कोणाचे शब्द बाहेर फेकतोय, कोणासाठी फेकतोय, का त्याचे दुष्परिणाम काय होतील, उत्तरं घ्यायची अपेक्षा आहे तुम्हाला. तसली भाषा वापरून काय घडून आणायची इच्छा आहे का तुमची? फालतू साले. नांदेडमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे. तुम्ही सुद्धा ऐकलं असेल की आरक्षणाला विरोध केला म्हणून पालकांनी आपल्या
विद्यार्थ्यांच्या टीस्या काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महत्त्वाचा प्रश्न. नाही ते मला काय माहीत नाही काय केलं आहे कोणी काय केलं, पण करणारानं विचार करायला पाहिजे. बंजारा या लिंगायत समाजाला कधी विरोध आमचा, कधी विरोध केला मराठ्यांनी? लिंगायत समाजाच्या पाठीशी मराठा समाज हमेशा आहे आणि लिंगायत समाजसुद्धा मराठ्यांच्या पाठीशी हमेशा आहे. ते आत्ता कळलं मला, ते बी आलतं, ते याचे का करताय जणू ते सुद्धा मनोहर दोंडे. तेच 2-4 बाऱ्या 15-16 वेळेस इथे येऊन बसलं. चांगला वाटला आम्हाला, प्राध्यापक नाव होतं पुढं. तुमचं आरक्षण कसं घेतलेलं माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही याचिका करणार, करावं का आम्ही तुमच्या योजनेत याचिका? मग आम्ही जर असे लिंगायत विरोधी असतो तर ह्याच मराठ्याने सोपल साहेबासारखे निवडून नसते दिले. ते बी लिंगायतच आहेत. भानावर येऊन कामं करत जा जरा, कोणातरी ऐकायचं. म्हणून एखादं दूषित विचार ऐकून कुठं बी खांदा लावायचं बंद करा. आरक्षणाची लढाई वेगळ्या वळणावर जायला नको. आणि अजितदादाला सुद्धा सांगतो, तुमचे जे पाळलेले कार्यकर्ते आहेत ना आणि ती परळीची लाभार्थी टोळी यांच्यामुळं आरक्षणाची लढाई वेगळ्या वळणाला जायला नको. ज्या दिवशी वेगळ्या वळणावर जाईल ना, पश्चाताप करायला माणूस नाही. तुम्ही वाईट वेळी येऊ देऊ नका आणि इतकं कमजोर समजू नका. मराठीचे नेतेसुद्धा आता एक झालेत, आतून बिन ओपन बी. तुमच्या जर ह्या भाषा असतील तर त्यांनाही अस्तित्व टिकवायचं मराठ्यांचं. जेवढे मराठ्यांचे नेते आहेत महाराष्ट्रात त्यांनाही जर लेकीबाळीबद्दल असं बोललं जाणार असलं तर त्यांनाही अस्तित्व टिकायचं आहे. आणि इज्जत आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची. मग बाकी सगळ्या गोष्टी गेल्या तिकडे खड्ड्यात. आम्ही जशाला तसे उत्तरं द्यायला मग उभा राहणार आहेत. मग ते विचार नाही करणार आम्ही की तिथं काय घडणार आहे आता. आणि मराठ्याचा नेताही विचार नाही करणार. त्या टायमाला तुम्हाला असं वाटन हे ऐकून घेत होते म्हणजे भेट नव्हती, हे संयमानं राज्य स्थिर राहावं म्हणून करत होते. आता यांना आमच्या ज्यावेळेस इज्जतीपर्यंत हात जाईल त्यावेळेस मराठीसुद्धा कवा तुकडा पाडते ना कळून बी देणार नाही. शेवटचा प्रश्न आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी असं म्हटलं आहे की कोणत्याही जातीच्या नेत्याने त्याच्या जातीचं काहीही भलं केलेलं नाही. आरक्षण हा राजकीय लाभाचा विषय झालेला आहे. कोण म्हणतं? नितीन गडकरी केंद्रीय मंत्री. काय म्हणले? कोणत्याही नेत्यानं त्याच्या जातीचं भलं केलेलं नाही आहे. आरक्षण हा राजकीय लाभाचा विषय. नाही आता आम्ही केलं, आम्ही तर केलं भलं जातीचं. परंतु गडकरी साहेब याच्यात पडत नाहीत कधी. ते वेगळ्या मुशीत वाढलेला नेता आहे आणि खरं बोलून करणारा नेता आहे. आमच्यापर्यंतच्या ज्या माहिती आहेत त्यांच्याबद्दलच्या आणि चांगल्या मुशीतला चांगला संस्कारी असणारा माणूस राजकारणात महाराष्ट्रात न ठेवण्याऐवजी त्यांना दिल्लीत कुणी हाकलून दिलं ते तुम्हीच बघा म्हणा. कारण असा संस्कारी जर राहिला असता तर महाराष्ट्राचं चांगलं झालं असतं. राजकीय लाभ, आरक्षणाचा राजकीय लाभासाठी आरक्षण आहे असं तुमचं म्हणणं आहे. पण तुम्हाला तर काहीच नव्हतं तरी तुम्हाला राजकीय लाभ तुमच्याच रक्ताचे आरक्षणकर्त्यांनी घेऊ दिला नाही. तुम्हाला उलट लांब काढून दिलं. तुमचं तर याच्यावरती खूप दुःख असायला पाहिजे होतं आरक्षणावरती आणि सहानुभूती पण असायला पाहिजे होती. म्हणजे मागासले पण हे आता राजकीय लाभाचा विषय झालेला आहे. ते असं म्हणतात की त्यासाठी राजकीय नेते भांडणं लावतात पण त्यातून कुणालाही काही मिळत नाही. तर मी सांगितलं त्याशिवाय राजकीय लोक काही आत्महत्या झाली त्याचं राजकारण करतील, आरक्षणाचंही राजकारण करतातच. कारण ते गडकरी साहेब बोलते ते खरं पण असतं. परंतु आरक्षणाच्या लाभासाठी आणि गोरगरिबांच्या लेकराच्या अस्तित्वासाठी ते आवश्यक आहे. त्याचा राजकीय अर्थ गडकरी साहेबांनी घेऊ नये. कारण तेवढाच एक नेता असा आहे आता की असं म्हणलं जातं की खरं काम करावं तर गडकरी साहेबांनी, खरं बोलावं तर त्यांनी, सत्य असेल ते सांगावं गडकरी साहेबांनी. अशांच्याबद्दल आम्हाला कुतूहल आहे. पण आरक्षण मागताना त्याचा गैरअर्थ काढून गैरसमज पात्र गडकरी साहेबांनी करू नये. काल लक्ष्मण हाके एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत गेले होते. त्या ठिकाणी त्यांनी परखड मतं आपली मांडली आहेत. त्यामध्ये ते असं म्हणतात की मराठा आरक्षणाचा GR काढण्याचा अधिकार मुख्यमंत्री आणि सरकारलाही नाही आणि राधाकृष्ण विखे पाटलांना सुद्धा नाही, असा घणाघात त्यांनी केला. मी फक्त त्याला तेवढ्याच प्रश्नावरती बोललो त्याच्या की जिथं आमच्या लेकीबाळीचा विषय आला तिथं. बाकीच्या याच्यात मी त्याला कधी उत्तरं देत नाही, त्याला मोजितं नाही, गिनीतं नाही. मी असे लई येत असले गिनीतच नाहीत आम्ही असल्याला. महत्त्व देत नाही, कधी बोलतं नाही. त्यांनी फक्त चुकीचं पाऊल उचललं तिथं मात्र आता त्याला खटका बसणार आहे.
तर नक्कीच आपण पाहतो की हे होते मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील. लक्ष्मण हाके यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर त्यांनी आपलं आज पहिल्यांदाच परखड मत जे आहे ते मांडलेलं आहे आणि त्यामुळं भांडणं लावायचे कामं कोणी करू नये असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. कॅमेरा पर्सन आम्ही ताडेसोबत रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, अंकुशनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.